सुरू होतोय. सर्वांना शुभ सकाळ. मी कालराम केनी आपल्या समोर स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023 च्या समालोचनाला सुरुवात करतोय. साई कृपा डुंगे संघाचे आभार. मित्रांनो, जाऊया आपण मॅचच्या दिशेने. पहिली सलामीर जोडी वेताल कोपर संघाची. अनिल आणि रोहित. गोलंदाज प्रवीण पाटील अगदी शॉर्ट रनअपनी आणि कमलाकर पाटील यांना पारितोषिक जाहीर. जितूजी पाटील यांच्याकडून प्रत्येक झेलला अगदी एस्टनच्या मागे कमलाकर पाटील यांना रोख रक्कम 500. वा, अगदी चेंडू पडण्याआधीच इथे पारितोषिक देखील आलेले आहे आणि सलग 3 झेल घेतले तर 2-1-0. पहिला चेंडू अगदी सरळ बॅटने लॉंग ऑफच्या मधून ठोकलाय. या स्पर्धेचा पहिला दमदार चौकार. चांगली सुरुवात. अगदी विकेट टू विकेट चेंडू टाकला होता आणि ती सरळ बॅटनं चेंडूला खेळून काढला होता लॉंग ऑफच्या मधून. 4 धावांसाठी अगदी वेलकम सुरुवात केली. वेलकम अरविंदजी भोईर साहेब, सुस्वागतम. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आणि गावदेवी ओली संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर तसेच ओली गावचे समाजसेवक आहेत. यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. अगदी दमदार सुरुवात. प्रवीण पाटील संघनायक इथे अगदी चेंडूला ओव्हर पॉइंट रिजन मध्ये इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक धाव घेण्याची संधी होती. धावसंख्या झाली ती 5. अनिल खेळतायत 5 वर. संघनायक रोहित म्हात्रे आणि वरदेवी ताडली संघाचे संघनायक प्रवीण पाटील. चांगला चेंडू. अगदी यष्टीरक्षक कमलाकर पाटील बघा किती दक्ष आहेत. जितू पाटील यांनी त्यांच्यासाठी पारितोषिक जाहीर केलंय. सलग 3 झेल 2100 आणि प्रत्येक झेल 500 रुपये. यानंतर सोनादेवी टेमगर आणि गुरुदत्त मानकोली दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. अरविंदजी भोईर साहेबांचं देखील मंचावर शुभ आगमन झालेलं आहे. मी स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023 मध्ये भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेबांचं साई कृपा डुंगे संघाच्या वतीनं सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. नक्कीच अगदी इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी पुढील सामन्याची नाणेफेक करणे बंधनकारक आहे. त्या अनुषंगाने गुरुदत्त मानकुले आणि सोनादेवी टेमगर आपण उपस्थित आहे. चेंडूला अगदी काऊ कॉर्नर रिजनला खेळले. बघूया क्षेत्ररक्षक रमाकांत चेंडूच्या समोर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा मात्र वाचू शकले नाहीये. रोहित म्हात्रे यांनी दुहेरी धावेने आपलं खातं आपण ओपन केलेलं आहे. तर अनिल यांनी चौकारांनी धावसंख्या झाली ती 7. 4 चेंडू मध्ये 7 धावा. अगदी वरादेवी ताडाली संघ देखील चालू अंगामध्ये चांगला क्रिकेट खेळतोय. इथे चेंडूला अगदी बघूया समोर खेळले डीप लॉंग ऑन रिजनला चेंडूला उचललाय. 1 धाव इथे कंप्लीट केलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 8. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि 8 धावा. रोहित खेळतात 3 वर. अनिल खेळतात 5 वर आणि हा चेंडू शेवटचा. पहिल्या चेंडूवर चौकाराला त्यानंतर कमबॅक केलेले आहे. त्यानंतरच्या 4 चेंडू मध्ये 4. पहिल्या चेंडूवर 4. एकूण धावा 8. हा शेवटचा चेंडू. इथे फुलटॉस मात्र फुलटॉस आवाज असा समाचार घेता आला नाहीये. ऑन दी कार्पेट चेंडूला ऑन साइडला खेळलेत. दुसरी धाव अगदी चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केलेली आहे. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 धावा. अतिशय चांगली स्पर्धा. वेलकम विकाजी मुकादम नायगाव संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक हस्तमुख चेहरा विकाजी मुकादम आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023
या स्पर्धेच्या माध्यमातून. वेलकम दत्ताजी पवार. नक्कीच अगदी वरलदेवी ताडाली संघाचे एक खंदे समर्थक आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत. अनिलजी पाटील आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. साई कृपा डुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023. नक्कीच नंदेची मारुती पाटील यांचा आभार व्यक्त करावे तेवढे कमी आहेत. या स्पर्धेसाठी अगदी संपूर्ण ट्रॉफीज आणि रोख रक्कम हे आम्हाला त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहे. त्यांच्याच पिताश्रीच्या नावाने साईगोबा डुंगे संघाने हा मारुती शेठ पाटील चषक इथे आयोजित केलेला आहे. पहिला चेंडू अगदी पहिलाच चेंडू स्वेर पहिला अतिरिक्त वाईट चेंडू येतोय प्रमोद त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या 11. 11 धावा लागलेल्या आहेत. इथे हा चेंडू देखील दिशाहीन पाहायला मिळतोय. अगदी पंच सुरेश गरज सर आमच्याकडे बोलतायत. बघा साईड स्क्रीनच्या समोर जी बाईक आहे हा षटक संपल्यानंतर ते आपण बाईक साईडला घ्या. आपले साई कृपा डुंगे संघाचे सहकारी मित्र आपल्याला विनंती असेल साईड स्क्रीनच्या समोर जी बाईक आहे ती आपण काढायची आहे. इथे झेलची संधी आणि चुकी होणार नाही. रोहित मात्रे बॅक टू दी डगआउट. पहिला धक्का विताल कोपर संघाला लागतोय. नक्की संतोष एक संघातील चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि अगदी आमच्या समोरच्या कक्षाच्या समोर त्यांनी चांगला झेल टिपलेला आहे. नक्की 4 चेंडू मध्ये रोहित यांनी 3 धावांचे योगदान दिलेले आहे. अनिल खेळतायत 7 वर. यानंतरचे दोन्ही संघ आपण इनिंग ब्रेक मध्ये आपले ऑफिशियली रिपोर्टिंग करून टॉस बॉक्स मध्ये आम्हाला जॉईन व्हायचं आहे. गुरुदत्त मानकोली आणि सोनादेवी टेमगार. तुम्ही काय या ठेवता त्यांचे संदीप नक्कीच बर्फानी बाबा ते सर्व पद्माकर शेठ चौधरी यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. त्या स्पर्धेसाठी अगदी समालोचन कक्ष त्यांच्या नावाने तिथे आपण पाहतोय. प्रमोद पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर पहिले 2 चेंडू वाईट. त्यानंतरच्या चेंडूवर विकेट रोहित म्हात्रेने झेलबाद केलेला आहे. तिथे अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढले. सँडी आपलं वैयक्तिक खाता कोण ओपन करतोय. धावसंख्या झाली ती 13. अनिल यांच्यासाठी अगदी वेगवान चेंडू टाकला होता. इष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. अगदी कमलाकर पाटील नेहमीच इष्टांपासून जवळ इष्टिरक्षण करताना. डॉट चेंडू. धावसंख्या 13. इथे चेंडूला अगदी संतोष जज करतायत. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 14 धावा. 14 धावा. स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. इथे कुठेतरी चेंडूच्या लाईन मिनिट पर्यंत पोहोचले होते सँडी. परिणाम स्वरूप डॉट चेंडू आलाय. या ओव्हरमध्ये अगदी प्रमोद यांनी पहिले 2 चेंडू वाईट सोडले तर चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा चेंडू. इथे चेंडूला अगदी डीप मिडल रिजनला उडवलाय आणि मोठी विकेट रमाकांतने झेल टिपलाय आणि सँडियाला अगदी स्वस्तेमध्ये बाद केलेली आहे. गुड कॅच. क्रिकेटचं समीकरण आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. अगदी संतोष नंतर रमाकांत यांनी काय चांगले झेल पकडलेले आहेत. अगदी सँडी यांनी 3 चेंडू मध्ये फक्त एका धावेचे योगदान दिले. थोडेसे नाराज आहेत स्वतःवर.
दोन षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावा झालेत त्या 14. पहिल्या ओव्हरमध्ये 10, दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 विकेट आणि फक्त 4 धावा प्रमोद यांनी खर्च केले. नक्की चांगली गोलंदाजी आज प्रमोद यांनी केलेली आहे. कुठेतरी पहिले 2 षटकांचा आपण विचार केला तर वरादेवी ताडाली संघ हा अगदी चांगल्या स्थितीमध्ये आहे. नवीन फलंदाज प्रभाकर गेले आहेत. बघूया सलामीवीर अनिल अजूनही खेळपट्टीवर. गोलंदाज सिगवन. वरादेवी ताडाली संघ अगदी तिथे शत्रुषण करताना आपण पाहतो. पहिला उजगडीने सामने स्वर्गीय मारुती शेठ स्मृती चषक 2023 साईकृपा ढुंगे आयोजित ही स्पर्धा आणि नंदेश मारुती पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे स्पर्धेसाठी. अगदी आउटसाइड लेग स्टंप. पंच भाऊ पाटील सरांचा इशारा आलाय वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या झाली ती 15 धावा. 2 बाद 15. अगदी दोन्ही फलंदाज हे झेलबादच्या स्वरूपात बाद. रोहित म्हात्रे यांच्यानंतर संदीप. अगदी दोन्ही चांगले झेल पकडलेले आहेत. इथे चांगला चेंडू होता. अगदी गती परिवर्तन. चेंडूला हलक्या हातानं सोडून दिला होता. डीप मधून रमका नेऊन शॉर्ट मिड विकेट वरून चेंडूला उचललाय. तत्पूर्वी वेळ होती दोन्ही फलंदाजांकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झाली ती 17 धावा. 2 बाद 17 धावा. नक्कीच आज सँडी लवकर बाद झालेली. आज उमेश मला वाटते संघामध्ये दिसत नाहीयेत आहेत. नक्कीच थोडी उशिराने अगदी राखून ठेवलाय. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिथे देखील चेंडू वाईट. अगदी आपण पाहिलं तर प्रवीण पाटील यांनी एकही अतिरिक्त चेंडू टाकला नव्हता. चिगवण यांनी आतापर्यंत 2 टाकले. प्रमोद यांनी दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 वाईट टाकले. म्हणजे अतिरिक्त आतापर्यंत वाईटच्या स्वरूपात 4 धावा आल्या आहेत 18 धावसंख्येमध्ये. चांगली स्पर्धा अगदी कालिका माता कालवार क्रीडानगरीमध्ये. अगदी ग्रामस्थ कालवार आणि ग्रामपंचायत कालवारचं देखील आम्ही साईकृपा ढुंगे संघाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. इथे बघूया फलंदाज अगदी बॅटला चेंडू चाटून गेलाय. ठीक आहे. 22चा इशारा म्हणजे फलंदाज बीट. त्यानंतर यष्टीरक्षक देखील बीट आणि चेंडू लॉंग स्टॉप. सीमा पार 4 धावांसाठी नशिबाचा चौकार. धावसंख्या 22. या चौकाराने अगदी धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. 22चा चौकार आलाय. वेलकम प्रमोदजी देवेकर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जयदुर्गा टेमगरपाडा 40+ एक उत्कृष्ट गोलंदाज आणि नामांकित उद्योजक. हॅलो धावसंख्या 23. हॅलो नक्कीच थांबा ना जरा 2 मिनिटं. मला फक्त ही एक मॅच या होत्या. एक ओव्हर राजकारण आणि उद्योजक क्रिकेट सर्व कॅमेरा बसलोय मी इथं. मला वेळ तर भेटू दे जरा 2 मिनिटं. आपलं जीवन करिअर यशस्वीरित्या पार पडतायत. हा तिथे एकच धावे लागते. डीप स्टार हॅलो ऐका ना. प्रमोद मी काय बोलता उपस्थित होते. धावसंख्या झाली ती तुमचा नंबर कोणता योच आहे ना? हो ठीक आहे ठीक आहे. 24 धावा. अगदी फुल अँड सक्सेसफुल स्पर्धेचा पहिला दर्जेदार षटकार देखील आणि बॅटमधून पहिला चौकार देखील अनिल यांनी लगावला आणि पहिला षटकार देखील अनिल याच फलंदाजाने मारलेला आहे. नक्कीच अगदी धावसंख्येला आता चांगला आकार आलेला आहे. धावसंख्या झाली ती नाही नाही कॅमेराजवळ बोलत मी काय म्हणतोय
तो आवाज नाही का आपला याचा माईक नाही आवाज नाही सोडला. नक्कीच नंदेजी हो ठीक आहे पाटील ठीक आहे. ओके आमचे रजा घेताना अगदी डोंगेगावचे उद्योजक यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला तन मन धन अर्पित केलेले आहे. इथे अजून एक येईल अप्रतिम दर्जेदार दमदार षटकार. आणि या षटकाराने आता धावसंख्या पोहोचली आहे ती 36 धावा. चांगली टोटल. प्रमोदजी दिवेकर आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. भिवंडी शहर मनसे उपाध्यक्ष आहेत नामांकित उद्योजक आणि जयदुर्गा टिमगरपाडा 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर धावसंख्या 36. शेवटचा नियम शिगवण आहे. इथे 36+6 तानाजी येतोय आणि तानाजीचा अगदी षटकाराने इथे स्वागत. धावसंख्या झाली ती 42. 42 धावा. चांगला चेंडू अगदी तानाजी यांनी कमबॅक केलेला आहे. षटकार खाल्यानंतर इथे डॉट चेंडू येतोय. उत्कृष्ट यष्टीरक्षण अगदी यष्टी फलंदाज प्रभाकर बॅक टू जिडगाव. नवीन फलंदाज उमेश येत आहेत. आज उमेशानं अगदी 5व्या क्रमांकावर पाचारण केलेलं आहे. संघातील एक सिनियर खेळाडू आहेत. चेंडूला हलक्या हाताने डिफेन्स केलं. अगदी ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय. ऑन साइडला एक धाव इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या झाली ती 43. 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. बघूया 3 चेंडूमध्ये अनिल कशा प्रकारे फलंदाजी करतील. यानंतरचे दोन्ही संघ आपले ऑफिशियल रिपोर्टिंग करा. सोनादेवी टेमगार आणि गुरुदत्त मानकोली. नाही रे फलंदाज उमेश धावचीत बाद झाले. धावसंख्या 4-4. 2 चेंडू शिल्लक. 44 धावा झाल्यात. नक्कीच अनिल यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. सर पहिले चेंडू षटकार, त्यानंतर इष्टिचित, त्यानंतर सिंगल, त्यानंतर हा एक अजून एक चेंडू आहे का? आमच्याकडे चुकी झाली का तुमच्याकडून बघा जरा.
एक डॉट झाला. हिस्ट्रीचित केला त्याच्यानंतर एक डॉट झालाय का? येस येस 5 चेंडू. धन्यवाद धन्यवाद सर. सुरेश घरत आणि भाऊ पाटील आम्ही करेक्शन करतोय. एक चेंडू एक चेंडू शेवटचा चेंडू. धावसंख्या 44. बघूया शेवटचे चेंडू सिंगल डबल चौकार षटकार की डॉट. इथे एक धाव तर नक्कीच येणार आहे. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण झालेली आहे. चांगली रनिंग बिटवीन विकेट आपण पाहिली. नंदू धावसंख्या झाली ती 46. 46 धावा झालेत आणि 47 40 धावांचं बरोबर लक्ष आहे विजयासाठी वरालदेवी ताडाली संघासमोर. चला पुढील दोन्ही संघाचे आपण आला असाल तर लगेच या आपण टॉस बॉक्स मध्ये. गुरुदत्त मानकोली आणि सोनादेवी टेमगार. यो खाली वारते का यो वलवादा
47 धावांचं लक्ष आहे आणि सलामी जोडी खेळपट्टीवर रमाकांत. नक्कीच प्रभाकर भोईर, यवन भिनार या संघाचे संघनायक आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. गुरुदत्त मानकोली आणि नानसफोट टेमघर दोन्ही संघाने आपले ऑफिशियल रिपोर्टिंग करा. सत्तेचाळीस धावांचं लक्ष आहे. तानाजी आणि रमाकांत. स्ट्राईकवर तानाजी, नॉन स्ट्राईक फलंदाज रमाकांत. आज प्रवीण पाटील, नितीन बजगे अगदी खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी राहिले आहेत. बघूया 47 धावांचं लक्ष आहे आणि गोलंदाज मनोहर मडवी आणि मनोहर पाटील असे दोन खेळाडू या संघामध्ये आहेत. पहिला चेंडू अगदी राऊंड द विकेट तानाजी यांच्यासाठी. पहिल्या चेंडूवर अगदी इथे लॉंग रेंज लॉंग ऑफच्या मधून दोन क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू सीमापार येतोय चौकार. नक्कीच अगदी वेताल कोपर संघाने जी सुरुवात केली होती तशी सुरुवात आपल्याला ताडाली संघाकडून देखील पाहायला मिळते. या स्पर्धेचा पहिला चौकार अनिलच्या बॅट मधून आणि पहिला षटकार देखील बॅट मधून पाहिलेले आहे. तर दुसऱ्या इनिंग मध्ये तानाजी यांनी देखील चौकारने आपलं खाता कोण ओपन केलेलं आहे. 47 धावांचं लक्ष आहे 24 चेंडू मध्ये. आणि बघूया या उजगाडीने सामन्याचा विजेता कोण. अगदी नाबाद 25 धावा अनिल यांनी कुठल्या वेताल कोपर संघासाठी. बघूया 25 धावा त्याच्या संघासाठी लक्की ठरतील की मात्र व्यर्थ जातील. कारण की आज आपण पाहिलं तर उमेश कुठेतरी उशिराने फलंदाजीसाठी आले. सँडी देखील लवकर बाद झाले होते. मात्र प्रभाकर यांनी अगदी एक षटकार मारला होता. रोहित मात्र देखील लवकर बाद झाले. इथं चेंडूला कव्हर पॉइंट रिझन मध्ये केलेत. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. दुसऱ्या धावीचा प्रयत्न फेकी रॉंग एंड पाहायला मिळाली. अगदी यष्टीरक्षक हँडला फेकी करायला हवी होती. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 6. नक्कीच या स्पर्धेसाठी सुरेश घरात, भाऊ पाटील आणि विक्रम नाईक या 3 ऑफिशियल पंचांना आपण पाहणार आहोत. अतिशय चांगली स्पर्धा साई कृपा स्पोर्ट डोंगे सिनियर 40+ आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023. इथे अगदी चेंडू हवेमध्ये आणि रोहित मात्रेंनी झेल टिपलाय. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. हे गणपती बाप्पा जर माझे हाल तुला बघत नसतील. पहिला फलंदाज साया धावसंख्येवर बाद झाले आणि इनिंग नंबर 3 वर मला नितीन ट्रेक भेटली ना मी माझा रेट वाढ मग मी माझा रेट वाढ तेवढी ट्रेक वाढली. 47 धावा बनवायचे. पहिल्या 3 चेंडू मध्ये 6 धावा आल्या आणि फलंदाज देखील बाद झालेत. बघूया पुढील चेंडू.
नितीन भजेकी अगदी शपल क्रॉस आणि चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क. चेंडू डीप फाईन लेग रिजनच्या बाहेर येतोय चौकार. चांगली टोटल अगदी 10 धावा लागलेत. सँडी चेंडू घ्या. दहा धावा लागले. पहिले 4 चेंडू मध्ये 10 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक. नितीन बजेगे यांनी आलेल्या चौकारांनी आपलं खाता गुण ओपन केलेलं आहे. मनोहर मडवी षटकातील पुढील चेंडू टाकतील. इथे देखील चेंडू ऑन साइडला खेळले आणि 1 बाउन्स चेंडू सीमा पार. पंच भाऊ पाटील सरांचा इशारा देतो. चांगली टोटल अगदी 2 चेंडू मध्ये 8 धावा नितीन भजेगे यांनी ठोकलेले आहेत आणि संघाची धावसंख्या झाली ती 14. 5 चेंडू 14 धावा. सुरुवात तर चांगली अगदी विकेट जरी गमावली तरी मात्र धावसंख्या अगदी 5 चेंडू मध्ये 14 म्हणजे वरदेवी ताळली संघ अगदी ठीक आहे नाही मी करेन. ओके इथे चेंडू अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. बघूया शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल ड्रॉप. कोणी नाही जाण्यासारखं. 2 धावा येथे पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 16 धावा. चांगली टोटल 10 मध्ये अगदी 3 मध्ये 10 नितीन भजेके. रमकरेंना खातं खोलायचंय. तानाजीने 3 मध्ये 6. चांगली टोटल आहे. 1 बाद 16 धावा. नक्की चला सोनादेवी टेमघर संघ आणि गुरुदत्त मानकोली दोन्ही संघ नायक आमच्या समोरच्या कक्षामध्ये आपण सर्वप्रथम आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करायची आहे. वेलकम सुनीलजी देवेकर. सुस्वागतम. साई कृपा ढुंगे आयोजित स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिला उलगडीने सामना आपण पाहतोय. वरादेवी ताडाली आणि बेताल कोपर. मी जितूजी पाटील, राकेश पाटील, विनोदजी भगत आणि ऑल टीम साई कृपा ढुंगे संघाचे आभार व्यक्त करतोय की त्यांनी मला या स्पर्धेमध्ये अगदी समालोचन करण्याची संधी दिली. आमचे साथी समालोचक व्हाईस ऑफ भिवंडी मोहनदादा भोईर. वेलकम. रुपचंददादा माली मानकोली ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित सदस्य आणि गुरुदत्त मानकोली संघाचे एक सिनियर खेळाडू. वेलकम विकी माली. 16 धावा. 18 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 31 धावांची गरज आहे. रोहित म्हात्रे संघाचे संघनायक विशाल कोपार 18 मध्ये 31 डिफेंड करायचे. तर वरणदेवी ताळली संघाला या 18 मध्ये 31 बनवायचे आहे. तिथे फुलटॉस चेंडू होता. अगदी चेंडू शॉर्ट मिड ऑफ रिझनवर रोहित उचलत आहेत. दोन धावा येथे पूर्ण केल्यात. धावसंख्या झाली ती 18 धावा 7 चेंडू मध्ये. लिंक दे ना.
परवडला पण नाही मला. तुम्ही तुमची श्री कालिका माता कालवार कीडनगरी मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतोय. आणि इथे झेल अगदी चांगला झेल टिपला आणि फलंदाज रमक आणि ते बाद. रणधीर यांनी चांगला झेल टिपलेला आहे. दुसरा फलंदाज हा झेलबादच्या स्वरूपात बाद झालेला आहे. धावसंख्या 18. अजूनही येणारे चेंडू 16 आहेत आणि विजयाचं लक्ष 29 धावांचं. 16 चेंडू 29 धावा. नवीन फलंदाज प्रवीण पाटील नेट नंबर 4 वर. प्रवीण पाटील चाललेत. संघाचे संघनायक आहेत. प्रगर पाटील आहेत. नक्कीच अगदी ताडाली संघाच्या फलंदाजांसाठी इथे बक्षीस जाहीर झालेले आहे. चौकार हॅट्रिक साठी दत्ता पवार यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज वरालदेवी ताडाली संघाच्या फलंदाजांना आहे. कमलाकर पाटील आज फलंदाजीसाठी आलेले आहेत. क्रमांक 4 वर. बघूया 16 चेंडू आणि विजयासाठी अजून 29 धावांची गरज आहे. पुढील चेंडू शॉर्ट रनअपने अगदी तोलून मापून हा चेंडू टाकलेला आहे. फुल लेन डिलिव्हरी होती. अगदी पूर्णपणे कमलाकर पाटील यांना यॉर्क केला होता. चांगला चेंडू रोहित म्हात्रे यांचा. इथे चेंडूला अगदी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बसलाय. बॅटच्या आउटसाइड एज यष्टीरक्षक उमेश चेंडूला जज करतायत. फक्त एकच धावाली. धावसंख्या झाली होती 19. 14 चेंडू आणि 28 धावांची अजूनही गरज आहे. रोहित यांनी चांगली गोलंदाजी केलेली. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत. फक्त 3 धावा आणि 1 विकेट. चांगला चेंडू. अगदी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता. अप्रतिम चांगली सुरुवात. 13 चेंडू आणि 28 धावा. तेरा चेंडू 28 धावांची गरज. इथे ब्लाइंड स्टॉक. इथे अंधाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र दिशाहीन. अगदी रिटर्न क्रीजच्या बाहेर चेंडू टाकलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 20. अजूनही 27 धावा आणि 13 चेंडू. फ्रीट चेंडू ऑन साइडला खेळलेत. सँडी चेंडूच्या समोर येत आहेत. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी डेंजर एंडला नितीन बजके धावचित बाद. भरत चौधरी नेट नंबर 5 वर. आता सामना अगदी दोन्ही संघांसाठी अजूनही समान आहे. कारण की 12 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे. 26 धावा. 13 ची सरासरी आलेली आहे. 2 ओव्हर मध्ये 26 धावा बनवायचे आहेत. बघा पुढील दोन्ही संघ दुसरी इनिंग सुरू आहे आणि 2 ओव्हर फक्त शिल्लक आहेत. गुरुदत्त मानकोली आणि नानस्वत टेमगार सोनादेवी टेमगार दोन्ही संघांनी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग करा. नक्कीच अगदी बघा इनिंग ब्रेक मध्ये जो संघ इथे उशीर येईल त्या संघाला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. आम्ही साई कृपा ढुंगे संघाच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाणार आहे. सर्व संघांनी या गोष्टीकडे लक्ष द्या. पहिला उजगाडीने सामना आपण पाहतोय वरालदेवी ताडाली आणि वेताल कोपार. स्वर्गीय मारुती शेठ पाटील वेलकम. राहुल माली
गुरुदत्त मानकुली संघाचे संघनायक राहुल माले आपला सहर्ष स्वागत. कालुराम भोईर सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक आपण देखील आपली रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला कंपल्सरी नाणेफेकी करायचीच आहे. बघूया अगदी अनिल आलेले आहेत आज फलंदाजीतून देखील नाबाद 25 धावा ज्याचे बॅट मधून पाहिल्यात. पहिला चेंडू अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज कमलाकर पाटील धावचित बाद. माझी कार्याची आई मना आधार दे, माझी कारण्याची आई मना आधार दे. आय संकटी माझे तुझा, आई दर्शन तुला उरलई माझे मनाने ग एक विराय तुझरा. 11 चेंडू आणि 26 धावा. वेलकम गावदेवी ओवली संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि ओवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच आणि एन्जॉय ग्रुपचे सदस्य प्रेमनाथजी पाटील आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय मारुती शेठ पाटील चषक 2023 मध्ये. वेलकम दिनेश. अकरा चेंडू 26 धावा. चांगला चेंडू होता. अगदी प्रवीण पाटील यांना बीट केलेला आहे. चांगली सुरुवात इथे अनिल यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 26चं समीकरण. सामना जणू काही वरादेवी ताडाली संघासाठी कठीण होत चाललेला आहे. अजून एक डॉट. अगदी गुडलँड वर चेंडू फेकला. ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला. काय कमालीची गोलंदाजी. 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. वेलकम. नक्कीच बर्फानी बाबा. टॉस इथे झेलची संधी आणि चांगला झेल. मला वाटते प्रभाकर यांनी झेल टिपलेला आहे. नक्कीच आता सामना येऊन थांबलेला 8 चेंडू आणि 26 धावा. नवीन फलंदाज संतोष. अनिल यांनी काय कमालीची आज फलंदाजी. नाबाद 25. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू आणि एकही धाव खर्च केली नाहीये. इथे अगदी चेंडू शॉर्ट मिड विकेट रिटर्नला सँडी उचलत आहेत. फक्त एकच धाव. 7 चेंडू आणि 25 धावा विजयासाठी. बघूया भरत चौधरी याच्यावर आता दारोमदार असेल. वेलकम कमलाकर माली. सात चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आहे. पहिला उजगाडीने सामना आपण पाहतोय आणि हा चेंडू बॅटवर व्यवस्थित येत नाहीये. स्वतः यष्टीरक्षक उमेश चेंडूला उचलतायत. एक सिंगलनी धावसंख्या झाली ती 22. फक्त 2 धावा दिलेल्या आहेत
आणि आता विजयाचं लक्ष आहे 7 चेंडू आणि 24. 6 चौकार की 4 षटकार. भरत चौधरी. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक दिनेश चौधरी या आपण राहुल माली. दोन्ही संघाचे संघनायक आपण स्वर्गीय मारुती शेठ पाटील टॉस बॉक्स मध्ये आपली उपस्थिती लगेच द्यायची आहे. कालुराम भोईर, दिनेश चौधरी, सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक, त्यानंतर गुरुदत्त मानकोली संघाचे संघनायक राहुल माली. पहिला चेंडू अगदी काय सँडी यांनी कमालीचा चेंडू टाकलेला आहे. आता सामना 5 चेंडू आणि 24 धावा. 12 मध्ये 26 होत्या, 5 मध्ये 26. इथे अगदी बॅटचा टोला चेंडू लागलेला आहे. बघूया प्रभाकर चेंडूला उचलतायत. चांगली फेकी. 2 धावा इथे पूर्ण केले. संतोषांची चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 4 चेंडू आणि आता 22 ची गरज. 4 मध्ये 22. आता धावा किती झाल्या त्याच्यापेक्षा धावा किती बनवायचे आहेत याला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. चांगला चेंडू, वेगवान चेंडू, भन्नाट वेग. 47 धावांचं लक्ष होतं. 12 बॉल 26 ची आवश्यकता होती. आता 3 मध्ये 22. म्हणजे अनिल यांनी आज चांगली गोलंदाजी केली, त्याचबरोबर फलंदाजी देखील त्यांनी चांगली केलेली. नाबाद 25 धावा देखील त्यांनी ठोकलेले आहेत. इथे बॅटची इनर एज, फलंदाज बाद भरत चौधरी. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, देव कृपा माव अगरी खोल्यावर. आई दर्शन घेईन. नक्कीच जर हा सामना वेताल कोपर संघ जिंकतोय तर नो डाऊट सामन्याचा सामनावीर राहील अनिल. कारण की नाबाद 25 आणि तिसरे षटक टाकताना फक्त 2 धावा आणि 1 गडी बाद. म्हणजे या स्पर्धेचा पहिला चौकार, पहिला षटकार आणि नाबाद 25 धावा अनिल यांनी ठोकलेत. नक्कीच इथे फटका हवेमध्ये आहे आणि चांगला झेल. मनोहर मडवी. आज गुलाला उडवीन माय तुझे देवलावर, सारी नेसून हिरवी घारण आई माझी बसली कोंबऱ्यावर. पहिली विकेट हॅट्रिक सँडी पूर्ण करतो का? सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट घेतल्यात. चला दोन्ही संघाचे संघनायक शेवटचा चेंडू शेष आहे. राहुल माली ते उपस्थित आहेत. कैलास चौधरी, कालराम भोईर आपण यायचं आहे संघनायक म्हणून. सोनादेवी टेमघर फक्त 1 चेंडू आणि अगदी सामना आपल्या बाजूने झुकवताना सँडी. हॅट्रिक ऑन आणि अगदी चांगला चेंडू डिफेन्स केलेला आहे आणि या सामन्यावर विजय संपादन केलेले अभिनंदन वेताल कोपर. अभिनंदन अनिल, ऑल टीम. आणि हडलॉक टफलॉक प्रवीणजी पाटील, नितीन बजेके आणि ऑल टीम वरलदेवी ताडाली. या सामन्याचे सामनावीर अनिल आपण देखील यायचे.